गाईज आज आहे सेकंड डे, दुसरा दिवस आहे. आज मी जास्त शूट नाही केला कारण की बाहेर मम्मी संचं शूट केलं होता मी, पण बाहेरचं नाही तेवढं शूट करायला जमला कारण की मी पण बाहेर गेलो मग कॅन्सल झाला माझा बाहेर जायचा कारण की पाऊस खूप पडत होता. तर मी कॅन्सल केला. बघू आता मी बाहेर गेलेलो तर म्हणून इथं जास्त काही नाही. पहिले ना मामासं वगैरे आलेले, मी इथं नव्हतो तेव्हा. आता आलं मामासं निघले ना. आता बघू आता तुम्हाला दाखवता काय काय होतं. आता आत्याचा पण आल्या ना सगळ्या, तुम्हाला दाखवता पुढं काय काय होतं ते बघत राहा. आंटीनी ना मम्मीनी भाकरी भिजत घातल्या आणि तिथं आतमध्ये पण चालू आहे आता याचं. तुम्हाला आता ऋषींचा या सगळा करत घातले. तिकडं आंटी संचा पण चालू आहे, तिथं दाखवता जमला तर. आता बघू पुढं काय काय. मी चालल्या जरा बाहेर, तर बघू. मी तर माझं तोंड नाही दाखवत कारण की मी अजून तयारी केली नाही ना. मी तशीच आहो, उठल्यावर तशीच आल्यावर. बनी आता डेट साफ करत घेतलाय. आज ऋषींची भाजी बनवायची म्हणजे ऋषींचा या म्हणजे उपवास आहे ना त्याच्यासाठी. आता मी जास्त इथं नसेल तर शूट करायला कोण असेल बघू. हर्षला सांगून जाता. आज आहे दुसरा दिवस पण मी काही शूट केला नाही. सकाळी आलतो मी आजी त्यांचा केलेला शूट. लेट माणसं येतात मी लेट नाही, मी बाहेर गेलेलो पण मामाचं आलं. मामा हाय करा. इवन मामाला त्रास देते. हा आता मी चाललो आंटी संचे कारण की आता मी चेंज केला कारण की मी कंटाळलेलो कपडा कारण की पावसा नाही एवढा भिजते. आता बघू आता मी चाललो आंटी संचे. आता कपडे चेंज वगैरे करून फक्त तुम्हाला दाखवतो पुढं काय काय होतं ते. पाऊस पडतो बाबा काय बोलून फायदा नाही. राम गणपतीने पण बाहेर जायला पण जरासा या होतं पावसानं. तुमची आत्या आहेत, ही दुसरी आत्या. हा ही दुसरी आत्या, हिचा पोळ्या विमान आणि गट्टू सगळी बसले. हे आमची मोठी आत्या. अजून एक आत्या आली नाही अजून. आता या आम्हाला भरायला सांगले त्या दाखव. दीदी नाही ना मी बसल्या बनवायला. आता भरल्यावर दाखवता तुम्हाला. नाही आवरी जण आणि तर माणसा हे दोघा मेन आणि माणसं ती तिथं. आम्ही तर सगळा ते याच्यान भरून घेतला तर ठेवायचं आहे देवाच्या जवळ. तर तुम्हाला दाखवता आता थांबा. या आत्या दीदी माझी बनीस तिने करत घातले मला. बघा सगळा झाले. आता पॅकिंग तिथं ठेवायचं बस. कवरा पाऊस पडते बाबा बाबा. कवरा पाऊस तुम्हाला दाखवता या. इथं सगळी बसले. सजवत घातले सगळा इथं गणपतीच्या जवळ. त्याला सगळा सजवत घातले तुझी साडी. मला दाखवता पुढं काय काय होतं त्या. केस बांधून ठेवलं कारण की सगळं अख्खं या होतं ना कौशा. सगळा मांडून झाला. मला दाखवता सगळा मांडलं इथं. दोघी इथं चुपचाप पास्ता खात घेतले. मला बोलतो तुला पण देता तू कोणाला सांगू नको बोलते. सगळा आता भरत घातले ह्याचा. यो एक मम्मीला तारात देत बसले. कवरा अजून या पण भरायचा. अजून का भरायचा पुऱ्या. अजून ते लाडू नाही ते करंजी.
मम्मीला तारात देत बसले. प्रपोजल त्याला सांग पण नाही. प्रपोजल खावाला म्हणते तो. आमचा बोलून झालं. यो पण आता तिथं ठेवायचा आहे गणपतीच्या जवळ. दवाखान्यातून आल्या ट्रॉफिक बाबा किती. अजून इथं आम्हाला वाटलं थोडीशीच असेल, पुढं पण आहे अजून बरीच आहे. दवाखान्यात गेलेलो मी, जास्त काही शूट केला नाही. मग तरी बघू आता काय आहे, कसं आहे. एडिट करताना समजेल किती झालेलं. दाखवतो तुम्हाला आता. गाईज आज मी जास्त काही शूट नाही केला कारण की माझी तब्येत डाऊन झालेली. तर मग मी काही तेवढा नाही केला. मी आरामच करत होतो ना. मग लगेच आत्ता दवाखान्यातून आल्या ना जस्ट जेवून वगैरे मी हे केलं. आता आंटी त्यांच्या घरी जाता. बघू काय काय आहे तुम्हाला दाखवता सगळा. आता बघू पुढे बघा तुम्ही. आता मी जास्त शूट नाही सकाळपासून केला आणि मी संध्याकाळी आरामच करत होतो. आणि लगे जेवण बिवण करून आत्ता दवाखान्यात आलो. जाम टाईम झाला दवाखान्यात. मग आत्ता आल्या मग तेव्हा शूट मी थोडा करायला घेतले. आता तिथं जाऊन दाखवतो तुम्हाला काय. आज बघू आज जागतील का नाही माहीत नाही कारण की जास्त आज दुसरा दिवस आहे. जास्त तर तिसरे चौथे पाचव्या दिवशी असं जागतात. तेव्हा बघू आता काय आहे. तिथं जाता मी थोडा टाईम. तब्येत पण जरा माझी डाऊन आहे. बघू मला जसा शूट करायला जमेल तसा मी तुम्हाला दाखवतो. आम्ही आंटी संच्या आहोत. आत्याने मेहंदी घरात घातले. या दोघी हिला एक काराची मेहंदी थांबले. कशी करायची ती बी दाखव. फोटो दाखव तुझी मेहंदीचे डिझाईन. ए गणपती दिसून ते बाजूला मेहंदी बघ आता दिसत नाही. जरा अशी मेहंदी करायची. कोण काढील आता कोण माहित.